शेतकरी संघटना यांच्या प्रमुख नेत्यांनी महाविकास आघाडीला जो पाठिंबा दिलेला आहे आणि या जिल्ह्यातल्या 6 सीट निवडून आणण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत, त्याबद्दल काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्यानं मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. लातूर जिल्ह्याचं बोलायचं ठरवलं तर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सततच जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, सहकारी साखर कारखाने असतील, याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करणं, त्यांचे प्रश्न सोडवणं, त्यांना अधिक भाव देणं, शून्य व्याजदराने 5 लाखापर्यंत कर्ज देणं, अशा प्रकारच्या योजना राबवत असल्यामुळं शेतकरी संघटनेने शेतकऱ्याच्या संदर्भात जेव्हा जेव्हा प्रश्न उपस्थित केले तेव्हा काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वांनीच त्याच्याकडे सहानुभूतीनं बघून त्यांच्याशी विचारविनिमय करून त्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत. आणि म्हणूनच या संघटनेच्या नेत्यांचा आमच्यावरती एक विश्वास आहे की शेतकऱ्याच्या बाजूनं सातत्यानं या आघाडीचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असो, उद्धवजी ठाकरे साहेब असो, राहुल गांधीजी, नानाभाऊ पटोले आणि खरगे साहेबांनी जो जाहीरनामा दिलाय त्यात पहिल्यांदाच शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात येईल की अनेक त्याच्यामध्ये कलम आहेत, पण पंचसूत्रीतलं महत्वाचं कलम काय असेल, या महायुतीच्या कारभारामध्ये शेतकरी जो कर्जबाजारी झालेला आहे त्याचं 3 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याची भूमिका हे सरकार निवडून आल्याच्या नंतर पहिल्याच कॅबिनेट मिटिंगमध्ये असा निर्णय होईल या पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. आणि जे नियमितपणे कर्ज परतफेड करत आलेले आहेत त्यांनाही प्रोत्साहनपर 50,000 रुपये सहकार्य करण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेलं आहे. महिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा महायुतीने काही निर्णय घेतला असला लाडकी बहीण म्हणून, तर त्या योजना टिकणाऱ्या नाहीत हे आपल्याला माहिती आहे. तर तिथं सुद्धा 3,000 रुपये महिन्यापर्यंत लाडक्या बहिणीला किंवा ज्या अशा प्रकारच्या आमच्या महिला भगिनी आहेत त्यांना अर्थसहाय्य करण्याचाही निर्णय घेतला. आणि अनेक मुद्दे आहेत, आज इथे एवढ्या कमी वेळामध्ये ते सगळं सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. पण सातत्यानं शेतकऱ्याच्या बाजूनच सरकार म्हणून केंद्रात सरकार असताना काँग्रेसचं आणि राज्यामध्ये आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर या सगळ्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका आहे. पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या बाजूने काम करणाऱ्या, चळवळीत काम करणाऱ्या सर्वच नेत्यांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून या जिल्ह्यातल्या, या राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील याच्या संदर्भामध्ये आम्ही सातत्यानं प्रयत्नशील राहू, एवढंच मला या निमित्तानं सांगायचं. धन्यवाद. गेल्या 10 वर्षापासून आम्ही पाहतोय की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे निर्णय होत आहेत ते एकदम शेतकऱ्यांच्या मुळावरच उठलेत. आणि आपण पाहते संबंध महाराष्ट्र पाहतोय की सुरुवातीला म्हटले की उत्पादन खर्चाच्या 1.5 आम्ही तुम्हाला हमी भाव देणार आहे. त्याच्यानंतर म्हणले शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणले. अरे ते दुप्पट तर नाहीच, परंतु उत्पादन खर्च मात्र 4 पट झाला. तुम्ही बघा 2012 मध्ये सोयाबीन 4,350 रुपये गेल्याची पावती आमच्याकडे आज सुद्धा आहे. आणि आज घडीला खर्च जर सोयाबीनचा 4 पट झाला असेल आणि भाव जर 4,000 जाणार असेल आणि हे जे चालू आहे ते सरकार उघड्या डोळ्यांनी बघणार असेल तर मग त्या ठिकाणी कुठंतरी शेतकऱ्यांनी पेटून उठलं पाहिजे. म्हणून आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमामधून आज असं जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही असा निर्णय घेतलाय की काही असो, ही निवडणूक एक आंदोलन म्हणून आपण चालूया आणि शेतकऱ्यांच्या मध्ये जाऊया की सरकार आपल्या विरोधातले निर्णय घेत आहे, आता ह्याला मदत करायची नाहीये, महाविकास आघाडीला आपल्याला मदत करायची आहे. म्हणून आज लातूर जिल्ह्यामधील आम्ही सर्व प्रमुख या ठिकाणी येऊन आदरणीय दिलीपरावजी साहेब लातूर जिल्ह्यामध्ये यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे. आणि ही निवडणूक पुन्हा एक वेळेस सांगतो की आम्ही अतिशय नेटाने आणि आंदोलनामध्ये जसं काम करतो संबंध आमचे जिल्हाभर कार्यकर्ते हे काम करणार आहेत. आणि जास्तीत जास्त मताने कशी ही आमची सीट निवडून येईल, या उमेदवार निवडून येतील महाविकास आघाडीचे, यामध्ये आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. आम्ही ह्याच्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहोत. नरेंद्र मोरे, मी सध्या औसा विधानसभेत फॉर्म भरलेला आहे अपक्ष म्हणून. महाविकास आघाडीला
पूर्ण जिल्ह्यात पाठिंबा द्यायचे कारण असं आहे, गेले 4-5 वर्ष झालं क्रांतिकारी शेतकरी संघटना रविकांत तुपकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकारला शेतकऱ्याच्या अडचणी सांगितल्या. अडचणी पीक विमा कंपनी आणि सरकारचं साठलोट आहे, म्हणून शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही. दुसरी गोष्ट, उत्पादन खर्च 7,000 क्विंटलचा सोयाबीनचा आणि भाव मिळतोय 4,000. 3,000ला आमचा किस्सा कापला जात आहे. सरकारनं शहाणं व्हावं, फरकाची रक्कम शेतकऱ्याला द्यावी, असे बरेच आंदोलन आम्ही केले. मुख्यमंत्र्यांच्या घरापाशी प्रत्यक्ष शेतकरी फास कसा घेतोय ही प्रत्यक्ष दावण्याचं केलं. नागपूरला हिवाळी अधिवेशनावर आम्ही आंदोलन केलं, बरेच महाक्रोश मोर्चे काढले, पण सरकारनं गांभीर्याने घेतलं नाही. शेतकऱ्याची भाव न देता शेतकऱ्याची मातीच केली आहे सरकारने, केंद्र सरकारनं. म्हणून आम्ही लढा उभा केला होता. परत आम्ही असा निर्णय घेतला की महाविकास आघाडीबरोबर जायचा आम्ही निर्णय घेतला, पण काही वाटाघाटीत आमच्या थोडं ही झालं. तुपकर साहेबाला जागा तिथली बुलढाण्यात सुटली नाही. तरी पण आम्हाला न्याय मिळवून घेण्यासाठी महाविकास आघाडीबरोबर आणि महाविकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा जिल्ह्यात द्यायचा. त्याचं कारण असं आहे, लातूर जिल्ह्याचे अर्थक्रांतीचे जनक साहेब दिलीपराव साहेब आणि सहकार महर्षी, आमचा दृढ विश्वास आहे साहेबावर की ह्या शेतकऱ्याला जिल्ह्यातल्या न्याय द्यायची ताकद साहेबात आहे. म्हणून आम्ही बिनशर्त कसली अट्ट नाही, आणि आम्ही मीडियाच्या माध्यमातून सांगतो, आम्ही शेतकरी आता आमची माती केली आहे. त्या महायुतीच्या उमेदवाराची 20 तारखेला माती करण्यासाठी घरोघर फिरून आम्ही आमच्या शेतकरी एकजुटीनं महाविकास आघाडीच्या बरोबर उभा करावं, हा निश्चय घेऊन आम्ही साहेबाच्या नेतृत्वात पाठिंबा देत आहोत.